नमस्कार, मी निशा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी गेले होते मार्केटमध्ये। हा होळीच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे। तर मार्केटमध्ये गेली होती तर तिथे होळीचं सगळं सामान होतं, गौऱ्या वगैरे आणि हरकडे फुलं असं सगळं काही विकायला होतं। तर मला थोड्याशा भाज्या पण घ्यायच्या होत्या म्हणून मी गेले होते संध्याकाळच्या वेळेला। तर इथे बऱ्याचशा फ्रेश अशा भाजीपाला होता, कारण शेतकरी बसतात इथे येऊन, त्यामुळे मग मिळतं मला स्वस्त आणि फ्रेश पण असतं। त्यामुळे मी संध्याकाळीच म्हटलं जाऊन घेऊन येऊया। तर कांदा पात, मेथीची भाजी, लसणाची पात, पालक अशा थोड्याफार मी भाज्या घेऊन आले होते। संध्याकाळच्या जेवणाला कढी करायची होती, तर मी इथे कढई ठेवली। तेल तापल्यानंतर थोडेसे मेथीचे दाणे त्यामध्ये टाकले, त्यानंतर मोहरी टाकली, जिरं टाकून घेतलं, थोडंसं लसूण बारीक चिरून टाकून घेतला, थोड्याशा सुक्या ज्या लाल मिरच्या होत्या त्या मी यामध्ये टाकल्या, आलं टाकलं, हळद टाकली आणि थोडासा हिंग यामध्ये मी घालून व्यवस्थित फोडणी देऊन घेतली। तर फोडणी दिल्याच्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं दह्यामध्येच बेसनपीठ टाकलेलं होतं, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं। 5 ते 10 मिनटं त्याला ठेवलं आणि त्यानंतर यामध्ये मी टाकून घेतलं आणि वरून थोडीशी कसुरी मेथी मी टाकली। मीठ मी नंतर टाकणार होते, कारण कढीला उकळी आल्याच्या नंतर मी मीठ टाकते। तर कढी होत असताना इथे मी आळूचे पानं स्वच्छ धुवून घेतले होते, पाठीमागचं देठ त्याचं काढून टाकलेलं होतं आणि सगळे पानांची देठं काढून मला ते बारीक चिरून घ्यायचे होते, कारण मी बारीक बारीक चिरूनच ते बेसन पिठामध्ये त्याला मिक्स करून तशा वड्या बनवणार आहे। त्यामुळे मग मी सगळे पानं हे बारीक चिरून घेते। अशाही आळूच्या पानाच्या वड्या केल्या तरी त्या क्रिस्पी होतात आणि झटपट बनतात, त्याला जास्त वेळ पण लागत नाही। जवळजवळ 10-12 पानं होते माझ्याकडे, तर ते मी सगळ्याची देठ काढून टाकले आणि चिरून घेतले। त्यानंतर कढीला इथे उकळी आली होती, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये मी घातली, थोडंसं मीठ पण यामध्ये मी घालून घेतलं। आता कढी पूर्ण व्यवस्थित शिजलेली होती, म्हणजे बेसन व्यवस्थित शिजलं होतं, ते हलवून घेतलं आणि नंतर मी गॅस बंद केला। तर कढी पण पटकन झटपट बनून तयार झालेली होती। तर ही भातासोबत, गरम गरम इंद्रायणीच्या भातासोबत किंवा ज्वारीसोबत छान लागते। तर आता आळूचे पानं पण चिरून झाले होते, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली, 3-4 चमचे बेसनपीठ घातलं, त्यानंतर थोडीशी हळद, थोडेसे तीळ मी यामध्ये घातले, त्यानंतर जिरे पावडर टाकून घेतली, थोडीशी धणे पावडर टाकून घेतली, लाल तिखट टाकून घेतलं, थोडासा गरम मसाला टाकून घेतला। अशा जे आपले बेसिक घरातले जे मसाले असतात ते यामध्ये मी ॲड करून घेतले। सगळे मसाले टाकले, त्यानंतर मी थोडंसं मीठ टाकलं, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं। हलक्या हातानेच आधी थोडंसं सगळा मसाला बेसन पिठाला लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घेतला। त्यानंतर त्यामध्ये जसं लागेल तसं पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स केलं। जास्त पातळ पण केलं नाही, कारण त्याच्या वड्या करायच्या आहे, आणि जास्त घट्ट पण ठेवलं नाही, कारण मग जास्त घट्ट ठेवल्यानंतर पण त्या वड्या एवढ्या छान लागत नाही। थोडंसं नॉर्मल असं मध्यम असं पीठ मी भिजवलेलं होतं, की ज्याची हाताने अशी वडी आपल्याला तयार करता येईल अशा पद्धतीनेच ते सगळं मिक्स केलं होतं। पीठ व्यवस्थित भिजून झालेलं आहे। यामध्ये मी थोडासा लिंबू पिळून घेतला, कारण आंबट आणि तिखट अशी चव लागते, तर छान वाटतं त्या वड्या खायला। आणि यामध्ये गूळ पण टाकू शकता तुम्ही, मी तर काही टाकला नव्हता, पण ज्याला आवडत असेल त्यांनी गूळ पण टाकला तरी छान लागते। त्यानंतर हातावरच मी अशी वडी करून घेतली आणि थोडंसं तेल लावून घेतलं आणि कढईमध्ये पण पाणी उकळायला ठेवून दिलं होतं। त्यानंतर अशाच वड्या हलक्या हलक्या हाताने त्याला थोडंसं प्रेस करत मी चाळणीवरती ठेवून दिल्या। 10 ते 15 मिनटामध्ये मीडियम फ्लेमवरती गॅसवरती झाकण ठेवून वड्या शिजू दिल्या। ह्या वड्या खायला खूप क्रिस्पी लागतात। तर आपलं आळूची वडी आता शिजलेली होती, तर कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं। तर कधी कधी संध्याकाळचं नेहमी भाजी पोळी किंवा भात असं करायचा कंटाळा आला, तर चटपटीत खावंसं वाटलं, तर ह्या वड्या, आळूच्या वड्या अशा केल्या की झटपट होतात पण आणि खायला पण एकदम कुरकुरीत लागतात। तर शिजलेल्या होत्या छानपैकी, त्याला मी तळून घेतलं। मला आजचा हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।